सध्या कंपनीसोबत खूप मोठ्या लेवलला काम करतायत. तर गुरुदत्त काळे सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सरांचे पण आभार मानू. आणि त्याच जर बघितलं तर कंपनीचं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट पाहणारे नदीम सर, तर त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला आणि त्यांचे आपण आभार मानू आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. तर जर बघायचं झालं तर आता इथे सगळे शेतकरीच आहेत आणि सगळे मला वाटतं सगळे स्वतः बागायतदार आहेत. तर प्रत्येकाची जर आज बघितली तर भूमिका आहे, कारण आता मी कंपनी सोबत मागच्या 6 वर्षापासून काम करतोय आणि श्रीगोंदा तालुक्यात पण मी 4.5 वर्षापासून काम करतोय. आता इथं काम करत असताना जर बघितलं तर समाजातले जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत सर, म्हणजे सगळ्यात महत्वाचं खूप कंपन्या मार्केटमध्ये काम करतायत, पण जो शेतकऱ्याचा एक्झॅक्ट प्रश्न काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मलाही कधी भेटलं नाही. म्हणजे मी पण हे कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्याआधी मी पण खूप कंपन्याचे प्रॉडक्ट ट्राय केले, पण जो शेतकरी प्रॉब्लेम मध्ये म्हणजे आता तुम्ही इथं आलाय तर तुम्हाला एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम असू शकतो, तर त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन मिळेल. त्या प्रॉब्लेमचं मग तुम्हाला काय पण असू द्या, तुमच्या मातीत मर होत असेल, तुमच्या पिकाची मर होत असेल, तुमच्या पिकावर रोग जास्त पडत असेल, ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं पुढच्या 1 ते 1.5 तासात मिळणार आहे. आणि तुमचे बी काय प्रश्न असतील की कुठल्याही पिकाबद्दल, तर त्याचं पण आपण सगळ्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आज मिळणार आहे. तर आजचा हा कार्यक्रम जो आपण आयोजित केलेला आहे, तर रमेश जिंतोडे सर जे इथले बागायतदार आहेत त्यांनी हा प्लॉट असा आहे मित्रांनो की या प्लॉटला कुठलंही रासायनिक खत दिलेलं नाही. म्हणजे आज मी पण नंदुरबार ते कर्नाटक म्हणजे 700 किलोमीटरच्या एरियामध्ये मी पण शेतीवरती काम करतोय. एवढं काम करत असताना मला पण प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे आज मी ज्यावेळेस शेतकऱ्यांना सांगतो सर बाहेर गावी गेल्यानंतर, तर त्यांचा विश्वास बसत नाही आणि काही लोक इथं येऊन जात आहेत, प्लॉट बघून जात आहेत, तरी त्यांचा या गोष्टीवरती विश्वास नाही. तर हा बाग असा आहे मित्रांनो की ह्या बागाला लावल्यापासून आज 17वा महिना आहे बाग लावून, आणि लावल्यापासून आतापर्यंत रासायनिकचा एकही दाणा टाकलेला नाही. तर ह्याच्यात आपण काय केलं पाहिजे, आता तुम्ही जी शेती करताय आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही ऑर्गॅनिक करा, पण तुमच्याकडे जो प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमचं उत्तर तुम्हाला आजच्या प्रोग्राम मधून मिळणार आहे. मग तुमचं कुठलंही पीक असू द्या, तुमचं कांदा असो, तुमची तूर असो, तुमचं डाळिंब असो, त्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं रमेश जिंजुर्गे सरांचे पण कंपनीकडून मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आमच्या कंपनीवर विश्वास ठेवला आणि कुठलंही बाहेरचं खत न वापरता याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी एसएनएचचे प्रॉडक्ट त्याला वापरले. तर हे तुम्ही आता बघू शकता, ज्यांनी पाहिलं नाही पाहिल्यानंतर पण आपण ते बघणार आहे. पण हे झालं कसं, किंवा तुम्ही आम्ही जे शेती करताय आज मी पण शेती करतोय, मी पण यामध्ये येण्याचं एकच कारण होतं, आमच्याकडे पण कपाशी असेल, तूर असेल, वेगवेगळे पिकं होतात, कांदा होतात. पण सध्या असं झालंय की बाबा आपल्या भाषेत एक म्हण आहे काय, 12 आण्याची कोंबडी आणि 4 आण्याचा मसाला, का 4 आण्याची कोंबडी आणि हे मन खरी की नाही. म्हणजे आपण सध्या काय करतो माहितीये का, आपण कुठलंही उत्पन्न करतोय ना, तर त्याच्यात जर तुम्ही खर्च काढला तर खर्च म्हणजे उत्पन्न आणि त्याचा जो झालेला खर्च आहे त्याच्यात किती तफावत आहे. म्हणजे आज जे खर्च आपला वाढत चाललाय पण उत्पन्न त्या पद्धतीत वाढत नाही, त्याचं तुम्हाला उत्तर आज मिळणार आहे. आणि हे मी स्वतः मागच्या 5-6 वर्षापासून करतोय. तर आता मी जास्त बोलणार नाही, कारण ज्यांचं आपल्याला इथं मार्गदर्शन आहे, तर पहिलं मी इथं रिक्वेस्ट करणार आहे की ज्यांनी त्या प्लॉटला एक चांगलं मार्गदर्शन केलं, तर असे कंपनीचे ऍग्रीचे हेड मिस्टर गुरुदत्त काळे सरांना मी तर पहिलं आपण काय करूया, रमेश सरांचं चालू केले आपण ऐकू किंवा त्यांनी कसं कसं केलं, त्यांना काय अनुभव आला. तर या सर. नमस्कार. पहिले तर सनीज कंपनीचे आभार, आणि काळे सरांनी मला खूप मनापासून मदत केली. म्हणजे रात्रीचे 9, 9:30, 10 वाजता जरी फोन केला ना तरी काय सोल्युशन लागतं हे जो परफेक्ट. आणि माझ्या फळांना एक डाग आला होता, तर त्या डागासाठी ते 7 रेवण इथपर्यंत आले होते. हा. आणि मी जी शेती केली ना, मला पण याच्यावर म्हणजे पूर्ण विश्वास नव्हता, पण मी जसं ते 3-3.5 वर्ष झालं याच्यामध्ये उतरलो ना, की मला याच्यावर इतका विश्वास आला की रासायनिक खतं म्हणजे सगळी बेसळच आहे. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणजे एक तर 10% सुद्धा आपल्या जमिनीत काही लागत नाही, आणि जे जमिनीचे जीवजंतू आहेत हे पूर्णपणे मरतात. आणि तुम्ही होता होईल तेवढं सेंद्रिय शेतीकडे वळा. सगळ्यांना नमस्कार. खरं तर मला एक आता सांगा एक प्रश्न, की तुम्ही डाळिंबाचं फळ पाहिलं, विश्वास बसतोय हा सेंद्रिय आहे, हा सेंद्रिय पद्धतीने काढलेला आहे पूर्ण. आणि हा सेंद्रिय म्हणण्यापेक्षा हा विषमुक्त म्हणजे रेसिड्यू फ्री. आज डाळिंब बागायतदार सगळे किती फवारे मारत असेल, कंटिन्यू आता पाऊस झाला असेल, फवारा चालू झाला असेल, सकाळीच झाला असेल परत संध्याकाळी पाऊस येऊन परत फवारा चालू असेल. का द्यावा लागतो? आपल्याला गरज कसली आहे, आपल्या झाडाची ताकद किती आहे, कुठे कमी होते, का कमी होते, ह्याचा जर प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं तर
आपली जमीन कमकुवत होत चालली. त्यामुळे आमचे कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे डॉक्टर छगन राठोड यांनी एक मिशन घेऊन चाललेत, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. जमीन जगली तर तुम्ही अन्नदाते आहात, तर तुम्ही जगणार. आपण काय करतोय की रासायनिक खतांचा भडीमार करतोय. मला सांगा, याच्या अगोदर काय शेती होत नव्हती का हो? आपले पूर्वज वगैरे हे सगळे शेती करत होते की नाही? करत होते, पिकं निघत होते, सगळ्या गोष्टी होत होत्या. नंतर रासायनिक खतांची सुरुवात झाली. पण मला सांगा, रासायनिक खत टाकायची किती याचं प्रमाण माहिती आहे का? कोणालाच माहित नाही. हा बाबा, किती टाकलं पाहिजे आपल्या जमिनीला, किती गरज आहे का, टाकण्याची गरज आहे का नाही आहे. मग यासाठी मला सांगा, आपण आता बागायतदार आहोत, डाळिंबाचं पीक येतं, मोठं पीक आहे, फळबाग आहे, किंवा बाकी इतरही शेती होत असेल, तर कांदा होत असेल, तूर मूग उडीद, बरेच शेती होत. मला सांगा, माती परीक्षण केली का कोणी? जर एखादा माणूस आजारी पडला, तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर त्याला तपासणीसाठी डॉक्टर काय करतो? ब्लड शुगर टेस्ट करतो का? रक्तलघवी तपासणी करतो का? तो डायरेक्ट औषध देतो का? नाही देत. कारण की आपल्या शरीरात जसं काय आजार झालाय, काय गोष्टी झाल्या, काय गोष्टींची कमी आहे, हे गोष्टीसाठी रक्तलघवी तपासली जाते. तसं आपल्या जमिनीमध्ये काय गोष्टी कमी आहेत, आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, त्यानंतर आपल्या जमिनीमधला पीएच किती आहे, ईसी किती आहे, हे त्रिसूत्रीच कार्यक्रम आहे. याच्यावरच पूर्ण शेती असते आणि तेच तपासणी आपल्याला करावी लागते आणि ते आपण करत नाही. आणि ती खरं करणं गरजेचं आहे. जर आपली जमीन, आपली सॉइल ही जर ताकदवर झाली, बरं, ही ताकदवर म्हणजे काय की आपल्या जमिनीमध्ये एक जीवनसृष्टी आहे. हे जीवाणू आहे, हे जीवाणू वाढले गेले पाहिजे. ते वाढवणं म्हणजे कसं की जीवाणूयुक्त खतांचा वापर करणे. त्या जीवाणूंना पण खायला गोष्टी लागतात. मग त्यासाठी काय लागतं? कार्बन लागतं. मग कार्बन म्हणजे काय? मला सांगा, आता आपल्या शेतातले समजा आता कापूस वगैरे झाला असेल किंवा गहू काढून झाला असेल, तर आता कापूस लागवड होईल. ह्याच्या अगोदर गहू झाला लावून, तर किती लोकांनी काढ पेटवला? सगळेच लोक काढ पेटवतात. बरं, ऊस लावतात, किती लोक ऊस गेल्यानंतर पाचड पेटवतात? बरं, पेटवल्यानंतर आता तुम्ही तर जमिनीतून घेतलं सगळं उत्पन्न काढून, जमिनीला परत काय देतात? 10-26-26 12-0 युरिया. अहो, जमिनीला त्याचं जे खाद्य आहे, जे सूक्ष्मजीवांचं खाद्य आहे, की जे पालापाचोळा कुजवून ते जो कार्बन तयार होतो, ते सूक्ष्मजीवांचं अन्न आहे. आणि ते कार्बन खाऊन सूक्ष्मजीव त्याची वाढ करतात आणि त्यातलं जमिनीतलं पोषण हे पिकांना दिलं जातं. हे नैसर्गिक चक्र आहे. तर हे नैसर्गिक चक्र काय झालंय, आपण भडमसार खत वगैरे देऊन, आता हे जे खत टाकतो आपण, या खतांना विरघळणारे पण जीवाणू असतात. तर हे प्रत्येक गोष्टींचं, जसं नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्यूट्रिएंट, या सगळ्या जीवाणूंचे जीवाणू आहेत. या जीवाणूंना वाढ करण्यासाठी त्यांना ऑर्गॅनिक कार्बन लागतं. आपण जे खत टाकतो हे डायरेक्ट पिकांना उपलब्ध होत नाही, ते उपलब्ध करून देणारे जीवाणू असतात. आपण काय करतोय, ते जास्त प्रमाणात खतं वगैरे टाकून ऑर्गॅनिक कार्बन न तयार करता आपण जीवाणूंचा नाश करत चाललो. जीवाणू कमी होत चालले, त्यामुळे आपले झाडं कमकुवत होत चालली. तुम्ही बघा, आता ही बाग नैसर्गिक आहे, पूर्ण आपण सेंद्रिय खतावरती. ह्याच्यामधली फळाची ताकद, झाडाची ताकद, किती वादळ असू द्या, नैसर्गिक चेंजेस होऊ द्या, वातावरणातील बदल होऊ द्या, ते तग धरतं. कारण की त्याला ताकद जी आहे पुरवणार, ताकद कुठून येते? जमिनीतून येते. आपण बिल्डिंग बांधतो तर पाया भक्कम करतो की नाही? आता समजा आमचा आता सरांचं आमचं गाडीमध्ये चर्चा चालू होती की सरांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की मांडव कसा तयार होतो. तुम्ही 4 खांब टाकतात, कपडा लावतात आणि नंतर ताण दिला झाल्यानंतर मांडव तयार होतो. मेन काय? त्यातला ताण. मग तुम्ही सगळ्या काही गोष्टी येतात, मेन जमीन जी आहे, जमिनीला भक्कम करा, जमिनीतले जीवाणू आहे, जीवाणू वाढवा आणि रासायनिक हळूहळू कमी करता. जेवढे आपले निविष्ठ आहेत आपल्याकडे उपलब्ध आहेत. शेती जी आहे ही एक व्यापारिक दृष्टिकोनानं बघा. फक्त असं नाही की बाबा एक आपलं म्हणतं शेतकरी शेती परवडत नाही किंवा भाव येत नाही, पण आपल्या गोष्टी आपण निविष्ट आपण तयार करायला पाहिजे.
दुसरी गोष्ट सेंद्रिय आणि जीवाणुयुक्त खतांचा म्हणजे निसर्गाशी सुसंगतीत होऊन आपल्याला शेती करणं गरजेचे आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांनी केले आणि त्याचं फळ आज तुमच्या समोरच दिसतंय. त्यांनी एक विश्वास दिला, आमच्या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी दिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कंपनीचे श्री गुरुदत्त काळे सर, ज्यांनी जीवनभर कृषी विभागात काम केले आणि रिटायर होऊन सुद्धा शेतकऱ्यांसाठी काम करतात. खरंच एक त्यांचंही कौतुक आहे की आज या शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि हे सगळं आमच्या सरांनी केलं आहे. आणि हे सगळं जे तुम्हाला नैसर्गिक, जे सगळे शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही की डाळिंब हा नैसर्गिक येऊ शकतो आणि नैसर्गिक शेती होऊ शकते, हे याचं उदाहरण आहे. तर एकदा शेतकऱ्यांसाठी पण एक टाळ्या होऊन द्या. आणि आमचे जे कंपनीचे अधिकारी आहेत, माझे कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे सर, त्यांच्यासाठी एकदा तर चालेल एवढं बोलून. आदरणीय राठोड सर, बाबळे साहेब, अरुण सर, नदीम सर, आमचे मित्र रमेश, तुझे तुमचे गाववाले आहेत. आता सगळ्यांनी बोललं, पण माझं भाषण जरा वेगळं असेल. पहिल्यांदाच तुमची मी माफी मागतो की काही माझ्या गोष्टी तुम्हाला खटकणार आहेत, पण मी इथून बोलतो म्हणून मला एखाद्याला राग आला तर मला उलट आवडते. त्याला जर राग आला आणि त्या रागात त्यानं माझं ऐकायला सुरुवात केली तर सगळ्यात चांगली गोष्ट असणार. बरोबर आहे. तर थोडंसं त्या पद्धतीने जावा. बरोबर आहे. मित्रांनो, आज इथंच बोलवण्यामागचा एकच उद्देश होता. मी त्याच्या आधीच राठोड सरांचे मी खूप आभार माने की त्यांनी आज इथं येऊन इतक्या बिझी शेड्यूलमध्ये, त्या माणसाला जेवायला वेळ नसतो हे मलाही माहिती आहे. इतकी मोठी कंपनी चालवतात तरी पण त्यांनी आज इथं वेळ काढला कारण की त्यांच्याकडे खूप मोठं व्हिजन आहे, ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. असं मी अधीक्षक कृषी अधिकारी होतो, 33 वर्ष कृषी विभागात काम केलं आणि रिटायरमेंटच्या आधीपासून मी ऑर्गॅनिक शेतीमध्ये 5 वर्ष आधी प्लॅनिंग करून काम सुरू केलं होतं. त्याच्या मागे एक कारण आहे, मी नेहमी सांगतो. 94 साली मी जिल्हा शेती अधिकारी होतो कोल्हापूरला, आणि आमच्या तिथं 2 तालुके आहेत, शिरोळ आणि हातकणंगले. या 2 तालुक्यामध्ये रोज 15 ते 20 ट्रक भाजीपाला जातो. रोज, कधी पण जावं, रोज 15 ते 20 ट्रक भाजीपाला जातो. तिथं सगळे जैन समुदाय आहे, ते मराठीच बोलतात पण जैन समुदाय, राजू शेट्टी वगैरे जे आहेत त्या भागातले. असंच एकदा आमचे फील्ड व्हिजिट झाले. 3-4 वाजता शेतकऱ्याच्या पडवीत बसलो, असं त्यांनी चहा वगैरे आणला आणि त्याच वेळी त्याच्या शेतातून जी ढोबळी मिरची आली बाजारात पाठवायला, आणि ती ढोबळी मिरचीची चमक इतकी चांगली होती, माझ्या तोंडून सहज गेलं, राव नशिबान आहे तुम्ही. आता मी सातारी माणूस आहे, माझे शब्द वगैरे राव बिव आहे, आईला बिला असे शब्द येतात, सातारी आहे. तर म्हणलं राव लय नशिबान आहे तुम्ही. म्हणलं का? तर म्हणलं साहेब इतकी ताजी भाजी तुम्हाला मिळते, आम्हाला शहरात बघायला पण मिळत नाही. तर मला साहेब आम्ही नाही खात, आम्ही खात नाही. म्हणलं बरं का? एवढं चांगलं चकचकीत. मला साहेब त्याच्यावर आम्ही काय काय मारतोय ना हे आम्हाला माहित आहे, त्यामुळे आम्ही काय खात नाही. पण म्हणलं साहेब जिथं जे जातं त्याचं काय? तर मला साहेब कुणाच्या ताटात जातं माहित नाही, पण पैसे येतात तेवढं खरं. 1994 सालची गोष्ट आहे. 2004 साली तिथं सर्वे झाला होता, आणि त्या सर्वेमध्ये असं आलं की अख्ख्या तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये एक घर सोडलं तर दुसऱ्या घरामध्ये कॅन्सर पेशंट आहे. त्यांना वाटलं की मी हे खात नाही म्हणजे आम्हाला काय होणार नाही, पण ते फवारणी करताना त्यांच्या कातडीत जाते, त्यांच्या जमिनीत जाते, त्यातनं पाण्यात जाते, आणि त्यांना तेच भोगावं लागतं. आज सगळ्यात अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल असेल कुठं तर त्या भागात आहे. ती गोष्ट कुठेतरी मला खटकत होती, आणि म्हणलं की आज जे मी काय आहे, तर माझा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. माझं एक महाबळेश्वर सारख्या ठिकाणी रिसॉर्ट आहे. हे सगळं करत करत मी इथं आज उन्हातानाचं काय येतो 43 डिग्रीमध्ये. तर आज मी शेती खात्यामुळं इथं पोचलोय, शेतकऱ्यामुळे इथं पोचलोय. थोडं तरी आपल्याला उतराई होता येईल. दुसरी गोष्ट, देवाच्या दयेनं मला एकी गोळी नाही. सकाळी 7 वाजता असंच बघताल, रात्री 12 वाजता असंच बघताल.
मग दैवी संकेत काय ते असू शकतो, इतकी चांगली तब्येत जर दिली असेल तर आपल्या हातून काय ते चांगलं आहे, अशा दृष्टीने मी ते काम सुरू केलं. दुसऱ्याला सांगण्याच्या आधी माझं जे फार्म आहे 4.5 एकराचं, जिथे मी ब्लूबेरी घेतो, स्ट्रॉबेरी घेतो, आलं घेतो, हळद घेतो, हे सगळं माझं पूर्णपणे सर्टिफाईड, गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑर्गॅनिक क्षेत्र आहे. तर माझी शेती नाही आणि मी शेतीचा सल्ला द्यायला लागलो तर ते बरोबर नाही. आणि त्यानंतर योगायोगानं राठोड सरांच्या संपर्कात आलो आणि राठोड सरांच्या पहिल्या भेटीमध्ये जे त्यांनी संकल्प मला सांगितला, ह्या कंपनीचा संकल्प आहे सेव्ह सॉईल सेव्ह फार्मर, जमीन वाचवा शेतकरी वाचवा, आणि त्याला चिकटूनच आज ही कंपनी काम करते आणि तेच खरं गणित आहे. आज ज्यावेळी ह्या बागेत काम सुरू केलं, रमेश इथं होते. रमेशला मी सांगितलं तेव्हा शेतकरी आहे, तुमचे त्यात पैसे टाकलेले असतात, त्यामुळे तुम्हाला रिस्कचा फॅक्टर असतो. पण रमेशला सांगितलं मी की रमेश आपल्याला करून दाखवायचं, माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. त्यांनी विश्वास ठेवला. लागवडीपासून आजपर्यंत मी जी गोष्ट त्यांना सांगितली ती तंतोतंत त्यांनी ऐकली. आज ह्या बागेमध्ये एकही ग्रॅम रासायनिक खत नाही, एकही मिलीलिटर रासायनिक फवारा नाही. आता हे पटलं तुम्हाला आनंद आहे, नाही पटलं अति आनंद आहे. पण आज जे रिझल्ट बघितले तर आज प्रत्येक फळ साधारणतः अर्धा किलो 800-900 ग्रॅम आहे आणि खर्च फक्त 45,000 आला. हे पण पटणार नाही. आता इथं काय डाळिंब बागायतदार पण आहेत. आता मी ह्या संबंधात सगळीकडे महाराष्ट्रभर फिरतो आणि जो शेतकरी आहे आणि पर्टिक्युलरली द्राक्षवाला आणि डाळिंबवाला, त्याचा असा समज झालेला असतो, परत एकदा माफी मागतो, त्याचा असा समज झालेला असतो की आता सर्वोच्च ज्ञान ह्याच्यातलं माझ्याकडेच आहे. त्यामुळे होतं काय, तो ऐकायचं बंद करतो आणि मग पुढची अधोगती चालू. मग आजचं जर चित्र बघितलं शेतकऱ्याचं तर एवढंच आहे, नवं जुनं करणं. बरोबर आहे. त्याला सन्मान्य अपवाद पण आहेत की जे शेतकरी चांगलं करतात. माझ्या बघण्यात खूप मोठे शेतकरी आहेत की ज्यांची 3-3 कोटीची घरं शेतात आहेत लोक. तुमच्याच तालुक्यातलं एक उदाहरण सांगतो. एक तरुण 25-26 वर्षाचा तरुण आहे. अजून कुठलं गाव होतं त्यांचे ताई त्या आमदार केलं उभे होते. हा नाही ते पाहुणे आहेत. तर त्यांच्याकडे गेलो होतो. तिथं आमचे एक डिस्ट्रीब्युटर आहेत, ते प्रॉडक्ट त्यांना रिकमेंड करत होते आणि ते प्रॉडक्ट घेत नव्हते. तर त्यांनी सांगितलं मला की खूप चांगले शेतकरी आहेत. मी त्याला स्पष्ट सांगितलं आमच्या डिस्ट्रीब्युटरला आपण जाऊया, पण म्हणलं मी प्रॉडक्ट रिकमेंड नाही करणार त्यांना. एवढा जर चांगला शेतकरी असेल तर मी प्रॉडक्ट रिकमेंड नाही करणार. आम्ही गेलो, 1 तास 1.5 तास आमचे झाले, चहा पाणी झालं, सगळं झालं. तर त्यांची डाळिंबाची जी पट्टी होती त्या वर्षीची ती किती असेल अंदाज? एक 10 एकर आहे त्यांचं. किती असेल अंदाजे 10 एकराची पट्टी? 4.25 कोटीची पट्टी होती. त्यानंतर मी त्यांना एकच प्रश्न विचारला की जो मी प्रत्येक शेतकऱ्याला विचारतो आणि 99.99 शेतकरी म्हणतात नाही केलं. त्याला विचारलं, दादा तुमच्या जमिनीचा pH किती आहे? ते म्हणले साहेब 7.5. म्हणलं सेंद्रिय कर्ब किती आहे? ते म्हणलं साहेब 1 आहे. मी फक्त उठलो, हातात हात दिला त्याला आणि त्यांना सांगितलं साहेब 4.25 कोटीची लायकी आहे तुमची, कारण की तुमच्या जमिनीचा pH योग्य आहे आणि तुमच्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब हे योग्य आहे, मग ते तुम्ही टिकवलंय, मग तुम्हाला 4.25 कोटी ही तुमची लायकीच आहे. इथनंच पुढं चालू झालं पाहिजे. आणि साहेब हीच गोष्ट ही सगळ्यात कमी खर्चाची आहे, ते शेतकरी अजिबात करत नाही.
कारण की त्याला 400-500 रुपये खर्च लागतो. शेतकऱ्याला काय वाटतं, जितकं महागडं औषध घेईन तितकं मी चांगला शेतकरी. पण तुम्ही काही करा, पण तुमच्या जमिनीचा pH जर व्यवस्थित नसेल, सेंद्रिय कर्ब जर कमी असेल, तर तुम्ही किती खर्च करा, काही करा, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हे पक्की खुणगाठ बांधा तुम्ही. आज तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. तुम्ही गुगलला सर्च टाका, बाफना फार्म्स म्हणून मावळमध्ये, आणि त्या मावळच्या ते बाफना आहेत. आता आपण सगळे देशमुख, पाटील आणि सगळे मंडळी, पण ते मारवाडी आहेत. तर त्यांच्या फार्मची जे 7-8 हे आहेत, टप्पे आहेत, त्यांच्या 50 एकर त्यांची जमीन आहे. तर त्याचा सगळ्याचा सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. आज त्या फार्मची अशी परिस्थिती आहे की आदल्या महिन्यात त्यांना विचारलं जातं की बापना साहेब, पुढच्या महिन्यात तुमचं काय निघणार आहे, आणि त्याचं पूर्णपणे बुकिंग होतं. बापना साहेबांना विक्रीसाठी जावं लागत नाही, इतक्या चांगल्या क्वालिटीचा आहे. त्यांचा प्रत्येक प्लॉट हा 7.5च्या आत pH आहे, आणि त्याचं सेंद्रिय कर्ब 1, 1.25, 1.5 असा आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही जर गोष्ट तुम्ही दुरुस्त नाही केली तर तुम्ही वरून किती हे करा, तुम्हाला चांगले रिझल्ट येणार नाहीत. कालच मी टेंभुर्णीच्या तिथं होतो, लवेगाव काहीतरी. तर त्या लवे गावामध्ये एक शेतकरी, तरुण शेतकरी बिचारा, झाडं चांगली आलीत पण फ्लॉवरिंगच नाही. त्यानं सगळं करून बघितलं, आणि कुठून तरी त्यांचे आमचे सागर चोपडे म्हणून तिथं आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांच्या मार्फत माझं नाव समजलं, आणि मला सातारला फोन केला, साहेब मला मदत करा. मी त्याला त्याच्या आधी सांगितलं, बाबा माती परीक्षण करून ये. साहेब रिपोर्ट बघितला तर त्याचा pH होता 8.5. आता जर 8.5 pH असेल तर तुम्ही त्याला काही खतं घाला, ते झाड घेऊच शकत नाही. ऑर्गॅनिक कार्बन फक्त 1.1% होता. कसं ती झाडाचं उत्पत्ती होईल? म्हणून राठोड सरांनी जे मिशन केलेलं की सेव्ह सॉइल, जमीन वाचवा, शेतकरी वाचणार आहे, आणि ह्या मुद्द्यावर घेऊनच आम्ही काम करतोय. आज आम्ही इथं जे काय काम केलं असेल तर सगळ्यात जास्तीत जास्त ज्या काही गोष्टी आम्ही केल्या त्या जमिनीवर केल्या. फवारणी तर 10-12 वरती फवारण्या नसतील आमच्या, पण त्याच्यापेक्षा जास्ती आम्ही जमिनीतनं काम केलं. रमेशला मधनं अन्न वाटायचं, मला 10-10:30 वाजता रात्री फोन करणार, साहेब ही फवारणी करतो बरं का. मी त्यांना सांगायचं का बसा, मी सांगत नाही तो पण काय करायचं. आणि तुम्हाला जर जास्ती पैसे वर येत असतील तर माझा जीपेचा नंबर आहे तुमच्याकडं. तुम्हाला वाटलं की नाही खर्च करावेत तर तेवढे पैसे जीपेला टाका. अशा पद्धतीनं आम्ही गेलो. दुसरी गोष्ट अशी आहे की आता ह्याचं हार्वेस्टिंग होणार आहे. आता नवीन पण फळं धरलेली, आम्ही ते सोडणार नाही, ती पण फळं घेणार, आणि 100% सक्सेस करूनच दाखवणार, की जी गोष्ट शेतकरी करत नाही नंतर. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना. तुमची वय पण बऱ्यापैकी आहेत, पूर्वी किंवा आता सुद्धा असतील, गावातल्या उकिरड्यावर जर डाळिंबाचं जर झाड असेल किंवा तुमच्या अंगणात जर डाळिंबाचं झाड असेल, त्याच्यावर कधी तेल आलाय का? मला सांगा. आपल्याकडेच का तेल आलं? कारण की आपण इतका बडीमार करतोय की एखादी गोष्ट दाबण्यासाठी ते करतोय, एखादी गोष्ट दाबली की दुसरी गोष्ट वरती येते. आणि तेला नवीन नाही, तेला हा राहणार होता, आला, नायनाट केला, अजून येतो राहणार. कारण की ती वस्तू जी आहे ती देवाने निर्माण केलेली आहे. पण झालं काय की तुम्ही एखादी गोष्ट दाबायला गेला, त्याच्यामुळे ती गोष्ट वरती आली. तर मित्रांनो, हा एकच प्लॉट नाही. आज सनेज कंपनीच्या माध्यमातून मी 150 एकरावरती काम करतोय, आणि छाती ठोकपणे मी सांगू शकतो की डाळिंब फक्त डाळिंबाचा असं आहे की पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आम्ही केलं 150 एकरावरती. त्यामुळे
कॉन्फिडन्स इतका वाढलेला आहे की मी चॅलेंज घेऊन आता काम करायला सुरुवात केली. बरं, शेतकरी पण चांगले भेटतात मला. लातूरमध्ये आमचे एक शेतकरी आहेत, पाटणकर म्हणून, नाव पण सांगतो त्यांचं. त्यांचं ऊसाचं ॲव्हरेज आहे 45. ते म्हणले एकाच अशा मिटिंगला होते, साहेब तुम्ही काय बी सांगता म्हणले. मी म्हणलं तुम्ही आपण काम करू, तुमचं उत्पन्न मी 70 टनावर घेऊन जाणार, फक्त माझं ऐकलं पाहिजे. म्हणले साहेब असं होऊच शकत नाही. काय गॅरंटी? म्हणलं तुम्हाला काय गॅरंटी पाहिजे? म्हणलं साहेब स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. कंपनीला माहित नाही. मी म्हणलं घ्या स्टॅम्प पेपर, काय लिहायचं? आम्हाला 70 टन एकरी उत्पन्न आणून द्यायचं. करार केलाय मी. कंपनीला पण मी टेन्शन देणार, मी वैयक्तिक ह्याच्यावरती केलंय. तिथले आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत, ते चॅलेंज घेऊन आम्ही साहेब स्टॅम्प पेपरवरती करार केलाय. त्यांनी काय करायचं, आम्ही सांगेल ते तंतोतंत पाळायचं, आणि 70 टन नाही आला हा तो जो डिफरन्स आहे त्याचे पैसे मी द्यायचे. हा चॅलेंज घेऊन काम करतो. का? कोकणापासून नागपूरपर्यंत हे काम चालू आहे. आता कसं आहे की इथं बसल्यापैकी किती जण हे ऐकून ही बाग बघून बदलतील मला माहित नाही, कारण की बदल हा खूप खडखडाट करणारा असतो. आता तुम्हाला वाटेल की नाही यार, काळे साहेबांनी सांगितलं, नदीम सरांनी सांगितलं, राठोड सरांनी सांगितलं, आपण करूया, बरोबर आहे. मग तुम्ही घरी जाता, बरोबर आहे, आणि शेजारला म्हणता अरे असं कुठं असतंय का? पण तो जो शेजारी असतो त्याने आयुष्यात कधी डाळिंब केलेलं नसतं, पण तो तुम्हाला सांगतो अरे असं कुठं असतंय का, तुम्ही पण म्हणता अरे बरोबर आहे तुझं. तर कृपा करून तसं करू नका. तुमची 2 एकर असेल, अर्धा एकरावर प्रयोग करून बघा. 5 एकर असेल तर एकावरती प्रयोग करून बघा, आणि फक्त 2 महिने आमच्यावर काम करा. 2 महिन्यात तुमच्या लक्षात येईल की बाबा काय होतंय. तुम्ही चांगले शेतकरी आहे, बरोबर आहे. आज ही कंपनी जे विजन घेऊन चालली ना, ह्याच्या मागे खूप मोठं, आता जसं रमेश इथं काम करतायत किंवा रमेश बागेत काम करतायत, अरुण सर त्यांना मदत करतायत, ह्या मॅडम आज शॉपी आहे त्यांची, त्या मदत करतात. ही टीमचं काम आहे, बरोबर आहे. ही टीम फील्डवरची टीम आहे. माझं असंच कुठे गेलं तरी असंच भरलेलं असते, घामाने बिमाने. सर आज बूट सुटत आहेत. पण हे दोन्ही कॉम्बिनेशन गरजेचं आहे. दोन्ही कॉम्बिनेशन गरजेचं आहे. का? तर आज सर तिथं ऑफिसमध्ये बसून, त्यांच्याकडं एक खूप मोठे सायंटिस्ट आहेत, यशोधन काजरेकर म्हणून. नदीम सर आता त्यांच्याशी काम करत आहेत. त्यांच्यावर बसून तिथं नेहमी विचार मंथन चालू असते की प्रॉडक्टची क्वालिटी अजून किती चांगली करायची, प्रॉडक्टची क्वालिटी किती चांगली करायची. आणि यशोधन सरांना ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत, त्यांना फ्रीडम देणं पण गरजेचं आहे की बाबा तू काम करतोय, चांगलं प्रॉडक्ट करण्यासाठी तू जा पुढं, त्याच्यासाठी काळजी करू नको, आम्ही माग आहे. हा विश्वास ही टीम देते तिथं. आणि हे जर नसेल तर चांगला प्रॉडक्ट पण निघणार. आज खूप चांगल्या पद्धतीचे प्रॉडक्ट येत आहेत, आणखीन चांगले प्रॉडक्ट येणार आहेत. आणि पूर्णपणे सेनेच्या मार्फत ह्या 2 वर्षामध्ये किमान 50 ते 60 हजार एकर हे पूर्णपणे सेंद्रिय खाली येणार आहे. कारण की आता लोक बघतात सरांना, आता हा कार्यक्रम बघून सरांना खूप रिक्वेस्ट आल्यात की सर फक्त श्रीगोंद्यातच नाही, आमच्याकडे पण तशी बाग आहे, आमच्याकडे या. बरोबर, हे होऊ शकतं मित्रांनो. जमीन आपली वाचवली तर आपण हे 100% करू शकतो. आज मला वाटतं 280 रुपये काहीतरी मिळाल ना, 280 रुपयाने फळ बघितलं की तिथं चिंताच नाही. आणि एक गोष्ट तुम्हाला पक्की सांगतो की तुम्ही चांगल्या क्वालिटीचं माल द्या. शहरामध्ये लोक असे आहेत की ते त्याला पैसे द्यायला तयार आहेत, पण त्यांना माहित नाही की रमेशकडे हे डाळिंब आहे, आणि रमेशला माहित नाही की पुण्यातल्या मगरपाटा सिटीमध्ये कुणाला पाहिजे. हे दुवा पण आम्ही जुळवायचं काम करतोय. आज आमचा एक ट्रेनिंग प्रोग्राम झाला होता, तिथं आमच्याच मार्फत चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलं कलिंगड मला वाटतं आपण ठेवलं होतं. 2 मिनिटं राहिलं नाही, 2 मिनिटं राहिलं नाही. तर हे आहे, कस्टमर आहे ऑर्गॅनिकसाठी. फक्त तुम्हाला
ते त्या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे, त्या सिस्टीममध्ये आलं पाहिजे. आणि आज जर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर ऑर्गॅनिककडे जाणं. लोकांचा एक समज असतो की ऑर्गॅनिक सुरुवात केली की उत्पन्न कमी येतं. पूर्णपणे झूट. रिझल्ट यायला वेळ लागतो. पूर्णपणे झूट. आणि ते मी प्रूव्ह करून दाखवतो. का माहिती आहे का, तुम्ही इतकी वर्ष घातलेलेच आहेत, त्यात सगळं तिजोरी भरली, फॉस्फेट, पोटॅश सगळं भरलेलं आहे. आता फक्त काम काय, ते जेवण जिवंत करायचं आणि ते शिल्लक तुमच्याकडे टाकलेलं आहे, खूप पडलेलं आहे, ते फक्त झाडाला अवेलेबल करून द्यायचं आहे. त्यामुळे प्रॉडक्टिव्हिटीमध्ये अजिबात फरक पडत नाही. अजिबात फरक पडत नाही. तर हे फक्त एक करावं लागेल की मला एक विश्वास ठेवून काम करावं लागेल. आज आपण इथं 60-70 जण इथं आहोत. त्यातल्या एकाने जरी बदललं तरी खूप मोठं काम असणार. आणि हा जो बदल होणार आहे किंवा कोणी हे नवीन जे बदलणार आहे ते पण साहेब नशिबात असावं लागतं. नशिबात असावं लागतं. ते शेवटी मी एक गोष्ट सांगेन आणि तुम्हाला सांगते. तरी पण तुम्हाला सांगतो की एक त्याच्या आधी एक गोष्ट सांगेन. एक मेंटॅलिटी असते कशी, आपला समाज जो आहे शेतकरी समाज. आम्ही आता आडळगावमधनं आलो, तिथे तुमच्या गावातले ग्रस्त होते, म्हातारे ग्रस्त होते, मोठा बागला मिळलं त्यांचा आहे. तर ते म्हणले साहेब कुठं निघालं, म्हणलं जिंजूरक्यांच्याकडे निघालोय. म्हणले काय डाळिंब व्यापारी आहे का, म्हणलं नाही. म्हणलं कृषी अधिकारी. म्हणले का निघालाय, त्यांचे काय लोन बिन थकले काय. हसून माझ्याकडे त्यांनी हेच विचारलं. मी आपण कसं विचार करतो की बाबा बघा आपल्या घरातलाच माणूस इतक्या चांगल्या, त्यांना म्हणलं बाबा तसं नाहीये, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाग आणलेली आहे आणि ती बघायला आम्ही निघालो. नाही असं आहे व्हय, मला वाटलं की ते लोन थकले म्हणून तुम्ही आले काय. असे पण आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की तुमच्या ते नशिबात असावं लागेल. मी 17 वेळा येऊन सांगेन रमेश श्रीमंत होतील, चांगली बाग करतील, पण तुम्ही करणार नाही जर तुमच्या नशिबात नसेल तर. शेवटी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. शंकर पार्वती आणि एक आपल्यासारखाच शेतकरी माणूस होता, गण बिन सगळं रोज शंकराची पूजा करतात. रोज चुकायचं नाही. ठेच लागली तर शंकराचं नाव, पाणी पिताना शंकराचं नाव, शिवभक्त होतं. आणि पण काय होतं, त्याची ती परिस्थिती सुधारत नव्हती. आता पार्वतीला वाटलं की एवढा माझ्या नवऱ्याची भक्ती करतोय, ह्याला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे देवाने. ते शंकराला म्हणली तेव्हा त्याची तुमची एवढी तो भक्ती करतोय तर त्याला जरा तुम्ही काहीतरी करा. शंकर म्हणले अगं त्याच्या नशिबात नाही. पार्वती म्हणली काय नाही, तुमचं चांगलं भक्त आहे, बरोबर आहे, आता तुमच्या बायकोच तुम्हाला ऐकायला लागतं. तसं शंकराचं पण आहे. ती मागं लागली ना, तुमच्या एवढा चांगला भक्त आहे त्याला काहीतरी मदत कराच. ते म्हणले ठीक आहे. तो रोज शेतात नाही यायचा आणि मध्ये एक ओढा होता, त्याच्यावर एक पूल होता. रोज सकाळी यायचा, संध्याकाळी जायचा, त्याच्या पुलावरनं त्या रोज रुटीन चालायचा. शंकराने काय केलं, एक मोठं पैशाचं गाठोडं त्या पुलावर ठेवलं की जेणेकरून ते पुलावर येईल, ते गाठोडं बघेल आणि जाईल, घेऊन जाईल, मग त्याची परिस्थिती सुधारेल. गाठोडं ठेवलं आणि तो ग्रस्त आला संध्याकाळी, गुणगुणत आला. त्याने पूल बघितला. ते डोक्यात असा विचार आला, म्हणलं चालले 10-15 वर्ष ह्या पुलावर मी जातोय, आज मी डोळे मिटून जाऊ शकतो. मग त्याने काय केलं, डोळे मिटून निघाला पुलावरनं. शंकर म्हणला बघ त्याच्या नशिबात नाही, काय करायचं. म्हणला नाही काहीतरी करा तुम्ही. मग त्यांनी ते गाठोडं असं ऍडजस्ट केलं की त्याच्या पायाला लागावं. ते डोळे मिटून चालला होता, ते त्याच्या पायाला लागलं. त्याने डोळे नाही उघडले. ते मला काय गावातली माणसं काय बी टाकतात का, त्याने लात मारली घरी गेला. मी त्याच्या नशिबात नव्हतं. म्हणून आज जर ह्या काळाच्या ओघात तुम्हाला जर बदलायचं नसेल तर तुमच्या नशिबात नसेल, त्याला आपण काय करू शकत नाही. आज बघा की मी सगळ्यात आनंदी आहे. युरियाची टंचाई आहे, खताची टंचाई आहे, सगळ्यात आनंदी मी आहे. किंवा त्यामुळे तरी वापर लोक कमी करतील. त्यामुळे तर वापर कमी करतील. मी तर मोदी सरकारला आणखीन म्हणेन की आणखीन जरा भडकू द्या, डबल प्राइज होऊ द्या, तरच हे होईल. आता मोदी साहेब स्वतः तेच सांगतात ना, नैसर्गिक ह्याचा करा. आणि ते खरंच आहे साहेब, खरंच आहे. आज तुम्हाला सांगतो की आपण जुने गोष्टी विसरलो आहे. आचार्य द्रेवरत आहे, ते युट्यूबवरती तुम्ही त्यांचं ऐका. आता मोठ्या प्रमाणात सरकार देखील नैसर्गिक शेतीवरती काम करते. त्यांनी एकच सांगितलं की आपण जर थोडं पूर्वीच्या गोष्टी केल्या तर
आपण परत सोने की चिडिया होऊ शकतो भारत. आता इथं शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याकडं किती शेतकरी असे की त्याच्याकडं देशी गाय आहेत? किती आहेत? हात वर करा की जरा. 2 जणांच्याकडे देशी गाय आहे. बाकीकडे असतील तर जर्सी असतील, हे असतील. बरोबर आहे साहेब. देशी गायचं जे महत्व आहे ना, ज्याला वशिंड असतं, देशी गायला वशिंड आहे, जर्सीला वशिंड नाही, म्हशीला वशिंड नाही. ज्या ज्या प्राण्याला वशिंड असते त्या गायीचं तुम्हाला सांगतो की एक रिसर्च झाला होता ICR मध्ये. त्याच्यामध्ये गाय, म्हैस, घोडा, गाढव, उंट जे शेतीत वापरले जातात, उंट आता तिकडे राजस्थान शेतीत वापरतात, जे शेतीत वापरली जाणारी जनावर आहे त्यांचे शेण काढलं होतं आणि त्याचे सॅम्पल तयार केले. त्याच्यावर काय नाव टाकलं नाही, फक्त नंबर टाकले आणि ते ICR ला रिसर्चला पाठवलं की बाबा ह्याच्यात काय नेमकं. तर साहेब, देशी गायीच्या 1 ग्रॅम शेणामध्ये किती जीवाणू असू शकते? अंदाज साहेब, अंदाज आहे, चुकला तर चालतं ना. किती असू शकते? 1 कोटी 2 कोटी. 1 ग्रॅम मध्ये 350 कोटी असतात जीवाणू. एवढं भंडार तुमच्याकडे आहे, पण आपल्याकडे ते जनावरच शिल्लक नाही. आणि आम्ही आळवणी करताना आमच्या प्रॉडक्ट बरोबर मी कंपल्सरी सांगतो की 1 किलो देशी गायचं शेण टाका आणि त्याचे रिझल्ट बघा. जुनं सगळं विसरत चाललं. म्हणून नैसर्गिककडे परत आलं पाहिजे. जमीन फक्त आपली जिवंत केली पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो, शेतीतनं चांगला पैसा पण कमवू शकतो. आज परत एकदा मी राठोड सरांचे आभार मानेन की त्यांनी हे विजन घेऊन काम करतायत. आणि एक गोष्ट मला सांगतो, ज्यावेळी आम्ही तर शेतावरती काम करतो, आमचे शेतावरती काम करतात, आम्हाला एक विश्वास असतो की पुण्यात ऑफिसमध्ये बसून एक माणूस आहे की जो आम्हाला नेतृत्व करतोय, एक मोठं विजन देतोय आणि ह्याच पद्धतीने सांगतोय की भिवू नका तुम्ही. मी कुठेही फिरतो, कुठल्याही शेतकऱ्याकडे जातो, हे का करू शकतो मी? तास त्यांचं मला पाठबळ आहे की सर चांगलं करायचं आहे, त्यासाठी जे वाटेल ते आपण काही करू. त्या पद्धतीने आज काम चालू आहे. आज आमचे नदीम सर आहेत, नवीन रक्त आहे. आज सगळ्या महाराष्ट्राचे जितके कॉल येतात ते सगळे ते हँडल करतात. तर इतकी चांगली यंत्रणा आपण इथं निर्माण केलेली आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या. कंपनीची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर इथं अरुण सर आहेत, रमेश आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जरूर माहिती घ्या. आज रमेशला MRP खर्च आलाय 45,000 रुपये. MRP 45,000 रुपये खर्च आलाय. जर त्यांना जर खरं कॅल्क्युलेट केलं तर त्यांना 31,000चा खर्च आलाय. आता हे तुम्हाला पटणार नाही, पण ही फॅक्ट आहे. पण आपण एक निश्चित करा की आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर जरूर बागेत भेट घ्या. आता ही फळं नुसती सिलेक्ट करून आणली म्हणतात की चांगले सिलेक्ट करून आणले. तुम्ही कुठल्याही झाडाकडे जावा, कुठल्याही जावा आणि पहिला आम्ही आता अभिनय प्रयोग करतोय की आत्ता जी फ्लॉवरिंग झालंय त्याची देखील फळधारणा आम्ही धरणार आहे. बरोबर आहे. बराच वेळ मला दिला, माझं शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं. परत एकदा तुमची माफी मागतो. कुणाला जर राग आला असेल तर राग येऊ द्यात. रागाच्या भरात काहीतरी चांगली गोष्ट घडेल. धन्यवाद. सर्वप्रथम आजच्या मीटिंगसाठी, आजच्या ह्या छोट्याशा प्रोग्रामसाठी उपस्थित सगळे गावकरी मंडळी, आडळगावकर, शेतकरी बांधव, त्याचबरोबर आमचे जे सनेजचे कार्यकारी अधिकारी म्हणून आपण त्यांना, जे आमचे मॅडम आहेत लीडर्समध्ये, संतोष सर असतील, त्याचबरोबर गावकरी शेतकरी म्हणून वाबळे सर असतील, त्याचबरोबर आमचे पदाधिकारी जे कंपनीच्या मॅनेजमेंटसोबत काम करतात, नदीम सर ॲज अन कृषी तज्ज्ञ म्हणून आज महाराष्ट्रभर सपोर्टिंगसाठी आपल्यासोबत काम करतात मॅनेजमेंटच्या वतीनं. आणि मागील 4 ते 5 वर्षापासनं कंपनीच्या विजनसोबत एक पॉवरफुल्ली कनेक्टिव्हिटी ठेवून जे काम करतात ते आमचे माननीय काळे सर. काळे सरांच्या बाग फुलवला गेला, जो मी आल्याबरोबर डाळिंबला पहिले हातात घेऊन बघितलं की हा चमत्कारच अप्रत वाटेल लोकांना. अशा पद्धतीनं ही शेती आज आपण केलेली आहे. तर मी रमेश सरांचं, जे आपले शेतकरी बांधव आहेत, ज्यांनी सनेजवरती विश्वास ठेवला आणि ह्या प्रोडक्टला वापरलं, तर मी त्यांचं अभिनंदन करेल. दुसरं काळे सरांचं पण अभिनंदन करेल की सुंदर अशी गाईडलाईन. आता एंडिंगला मी त्यांचं स्पीच जे ऐकलं की फक्त एक 35-40 हजाराच्या खर्चामध्ये जी बाग फुलवल्या गेली,
शेतकरी बांधवांना मी अगदी मनापासून थोडंसं माझं 15-20 मिनिटाचं संभाषण अंतर्मनातलं तुमच्यासमोर मला मांडायचं. पहिलं तर माझ्या सुरुवातीलाच एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची की सन हे प्रोडक्ट विकणारी कंपनी नाहीये आणि नाही आम्ही विकायला आलो. जर विकायला आलो असतो तर प्रोडक्ट बोलायला सुरुवात केली असती. जर प्रोडक्ट विकायला आलो असतो तर प्रोडक्टच्या बॉटल तुम्हाला पहिल्या टेबलवरती दिसल्या असत्या, बरोबर ना. तरी विकणारा ऑर्गनायझेशन नाहीये. सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 2016ला ज्या दिवसाचं रोपटं लावण्यात आलं तर या रोपट्याचं हे बीज रोपण करताना पहिलं जे अनाथांची माई म्हटलं जातं सिंधुताई सपकाळे यांच्या हस्ते आम्ही तो रोपटा लावला. हे रोपटा लावताना कंपनीच्या मनात काय होतं? बिझनेस करायचं, खूप मोठे पैसे गोळा करायचे, टर्नओव्हर करायचं आणि काहीतरी भव्य दिवस स्वप्न जे काय असेल ते कंप्लीट करायचं नाहीये. अंतर्मनातलं जो कंपनीचं स्वप्न आहे, जो विजन आहे, जो मिशन आहे, ज्यावरती कंपनी मागील 10 वर्षापासून अहोरात्र काम करतं, पूर्ण मॅनेजमेंट, पूर्ण आमची टीम, ऑफिशियल टीम आणि आमचे लीडर्स आणि आमचं एज्युकेशन सिस्टम काय काम करतं. तर पहिला म्हणजे हे ऑर्गनायझेशन ओपन करताना माझ्या डोळ्यासमोर पडलेला प्रश्न भारतातला तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. जर बघितलं तर तरुण समोरच बसलेत, यांचं जर एज्युकेशन विचारलं, यांचं जर डिग्री विचारली तर हे एज्युकेटेड आहेत, चांगल्या बॅकग्राऊंड फॅमिलीतनं आहे, हे लाईफ जगतील, व्यवस्थित हे करतील. पण आज किती लोकांना गव्हर्नमेंटचं जॉब अवेलेबल आहे हा जर प्रश्न केलं तर तुम्ही त्याचं उत्तर चांगलं द्याल. दुसरं, जर प्रश्न केलं की किती ब्रँडेड आणि चांगल्या मायक्रो सिटीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचे चांगले जॉब आहेत, ते सुद्धा तुम्हाला आन्सर माहिती आहे की कितपत आहेत. आणि या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर मागील 2-3 वर्षांमध्ये कंटिन्युटी जर बघितली तर प्रत्येक मोठ्या मोठ्या कंपन्या, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जॉब कमी करण्यात येत आहे. त्याचं कारण म्हणजे काय? तंत्रज्ञान वापरायला लागलीत प्रत्येक ऑर्गनायझेशन, रोबोट सारखे. इव्हन एवढं काय, दुबईमध्ये बिना ड्रायव्हरची गाडी आली, ड्रायव्हर लागत नाही त्याला. एक ड्रायव्हर कमी होणं म्हणजे मार्केटमध्ये किती अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होणं याचं डोळे बंद करून आपल्या जागी विचार करा की उद्याचं फ्युचर काय. जे की प्रत्येक माणूस, शेतकरी असो, नोकरदार असो, श्रीमंत असो, गरीब असो, पहिला आपला इन्कम सोर्सचा 60% खर्च तो मुलाबाळांच्या शिक्षणावरती खर्च करतो आणि ज्याचं फ्युचरच नाहीये पुढं. लक्षात येतोय? हा जगातला नाही, आपल्या भारतातला सर्वोच्च प्रॉब्लेम पुढच्या पिढींसाठी क्रिएट होणार आहे. म्हणून एक दायित्व म्हणून सिंधुताई सपकाळाने आम्ही ज्यावेळेस बसलो होतो तर माझं संभाषण एकच होतं, माई आपल्याला डायरेक्ट सेलिंग मध्ये कंपनी लॉन्च करायची. कारण का, मला तरुणांच्या हाताशी असं काही एक व्यवसाय द्यायचा आहे की ज्या व्यवसायामधनं तो त्याची पूर्ण स्वप्न, पूर्ण परिवाराची स्वप्न पूर्ण करू शकला पाहिजे. म्हणून या ऑर्गनायझेशनच्या आम्ही 2016ला याला जन्माला आणलं. दुसरं विजन काय बघितलं, अनएम्प्लॉयमेंट बरोबर युथ जी काही एम्प्लॉयमेंट क्रिएट करायची त्याबरोबर दुसरं बघितलं महिला सशक्तीकरणसाठी. आज जर बघितलं महिला सशक्तीकरणवरती सगळीच बोलतात, मोठ्या मोठ्या पेंडॉलमध्ये माईक घेतलं की सगळीच बोलतात. पण मागील 10 वर्षामध्ये जर आम्ही काय महिला सशक्तीकरणवरती काम केलं असेल तर आमचं ऑर्गनायझेशन नाही म्हटलं तर तुमच्या माझ्या जसे रमेश सरांपर्यंत आम्ही पोहोचलो प्रोडक्टच्या माध्यमातून, अशी 4 ते 5 स्टेटमध्ये एक व्यक्तीला प्रोडक्ट यूज झालेला जो आम्ही काउंट बघितला तर तो 65 ते 66 लाख लोक आहेत. आणि या 66 लाख लोकांमधनं काम करणारं अप्रतिम असं जर काही योगदान असेल तर यामध्ये 50% महिला वर्ग आहे, जिथं मॅडम पण बसल्यात. आणि मॅडमच्याच मोठ्या बहिणी आहेत, सविता अवताडे मॅडम म्हणून, ज्याच कंपनीच्या दुसऱ्या पोझिशनमध्ये ह्यामध्ये इन्कम सोर्स क्रिएट करतात. आज जर बघितलं तर 10 वर्षाआधीचं आयुष्य सविता मॅडमचं आणि 10 वर्षानंतरचं आयुष्य जर बघितलं, राहणीमानातलं असू देत, एज्युकेशन मध्ये असू दे, नॉलेजच्या अपग्रेड मध्ये असू दे, इव्हन त्यांच्या कारमध्ये असू दे, इव्हन त्यांच्या घरामध्ये असू दे, त्यांच्या पैशाच्या बँक बॅलन्स मध्ये असू दे, परिवर्तन घडवलं. असा 50% वर्ग आज महिला सशक्तीकरणवरती सनेज या ऑर्गनायझेशननी काम केलेलं आहे. आज या समाजामध्ये गरज आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर छोटे मोठे कितीतरी अत्याचार होताना आजही बघतो आपण. आणि मग प्रश्न पडतो, आपण महाराष्ट्रातच आहोत का? किती महिला सुरक्षित आहेत? लहान लहान मुलीवरती आज जर बघितलं तर एक वेगवेगळ्या पद्धतीने आज काय होत आहे. म्हणून माझं अंतर्मनातलं एक आहे की आपण दुसऱ्याकडनं लाठी आणि आधार मागण्यापेक्षा महिलांनी सशक्त होणं फार गरजेचं आहे, स्वतः खंबीर होणं गरजेचं आहे आणि 2 फाईट करणं पण गरजेचं आहे. मग सगळ्या ठिकाणी एज्युकेशनल लेवलवरती, आर्थिक बाबीवरती आणि
जर कुठं अत्याचार होत असेल तिथं सुद्धा उभं राहणं गरजेचं आहे, म्हणून हे ऑर्गनायझेशन जन्माला आलं. आणि तिसरं म्हणजे काय, जो मिशन काळे सरांनी सांगितलं तो मिशन आम्ही पहिल्या दिवशी घेतलं बरं का. आज कोणीतरी बोलतंय म्हणून आपण बोलायला लागलो अशातला भाग नाहीये. पहिल्या दिवसाचं माझं विजन तो स्पीच मध्ये लिहिलं होतं, तो म्हणजे काय, काही करून काळी आई वाचली पाहिजे, ही शेती वाचली पाहिजे. आज जर बघितलं जगाचा पोशिंदा आपण शेतकरी म्हणतोय, शेतकऱ्यांचे हाल आणि शेतीचे हाल का झाले, तर याच्यामधला फरक फक्त आम्ही समजून घेतला पाहिजे. फरक काय झाला की ज्या वेळेस आपल्या देशामध्ये अन्नाची तुटवडा पडली, ज्यावेळेस दुष्काळ आला, त्या काळामध्ये एक काहीतरी सस्टेन करण्यासाठी, काही कालावधी सस्टेन करण्यासाठी केमिकल फर्टिलायझर याचं संशोधन करण्यात आलं आणि सांगण्यात आलं होतं सायंटिस्ट कडनं की हे फक्त काही कालावधीसाठीच आहे. पण आम्ही काय केलं, जसं जसं त्याच्यातनं फायदे दिसायला लागले तसं आमचं प्रमाण धीरे धीरे, जी आमची देशी गाय आहे, जी आमच्या ऑर्गॅनिक वरती आम्ही शेती करायचो, याला कुठं लय करत 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 आम्ही केमिकल फर्टिलायझर वरती आलो. आणि आताचा शेतकरी काय म्हणतो माहितीये का, जर असं काही बोलायला लागलो ना काळे सर आपण, ते म्हणतं साहेब तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, आज रासायनिक खतेच्या व्यतिरिक्त शेती पिकूच शकत नाही, आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला. आज शेतकरी बोलतोय, कारण तो एवढा डिफेंडिंग झाला त्या औषधीवरती. रासायनिक खत, रासायनिक फर्टिलायझर काय आहे, तर एक मेडिसिन आहे, एक सलाईन आहे. मला भूक लागणार आहे, भूक लागली की तुम्ही सलाईन लावली, होणार आहे का, नाहीये, ती मरेल एक दिवस पेशंट. आणि आज आपण जमिनीला एक पेशंट करून टाकलाय. आज सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर या मिशन वरती ही सनेज का काम करतं, का लोकांपर्यंत आपण हा विचारसरणी घेऊन पोहोचतो, याचं एकमेव कारण म्हणजे काय, तर आज जर बघितलं प्रत्येक ताटामध्ये सकाळचा नाश्ता असू द्या, दुपारचं जेवण असू द्या किंवा संध्याकाळचं जेवण असू द्या, या जेवणामध्ये जर अन्न जात असेल त्या अन्नाबरोबर घासा प्रति आज कुठं ना कुठं केमिकल आणि केमिकलचे अंश पोटामध्ये चाललेत. आज जर बघितलं तर दुश्मन येऊन किती मारायला पाहिजे, दुश्मनाने आपल्या बरोबर किती युद्ध करायला पाहिजे, हा नंतरचा पार्ट. पण माझ्या हाताने, माझ्या स्वयंरचनेने मी माझा दुश्मन जो मला मारणार आहे, माझ्या परिवाराला सुद्धा घातक आहे, असा दुश्मन आपण आपल्या ताटामध्ये आपल्या हाताने आणून ठेवलाय. आणि तो म्हणजे आज त्या केमिकल फर्टिलायझरच्या माध्यमातून, अन्नाच्या माध्यमातून होणारं कॅन्सरचं प्रमाण. आधी महाराष्ट्रामध्ये तुम्हा आपल्या सगळ्यांच्या विचारामध्ये असेल की मागील 15 ते 20 वर्ष आधी जर एखाद्या गावामध्ये कॅन्सर झालं ना, तर तो घर बाजूला काढला जायचं, बरोबर आहे. कॅन्सर झाला, त्याला बघणार पण नाही, त्याच्या बाजूने कोणी जाणार नाही, कारण तो कॅन्सर मला होईल की काय, बरोबर आहे. म्हणजे लाखोमध्ये एखादी केस घडायची. 20 वर्ष आधीची घटना बोलतोय. पण आजची परिस्थिती, काळे सरांनी म्हटलं, त्या तालुक्यातलं एक उंबरठा सोडलं तर दुसऱ्या उंबरठ्यामध्ये तुम्हाला कॅन्सरचं पेशंट आढळतं. हे कॅन्सर काय आहे, हे वडिलोपार्जित आहे का, जशी डायबिटीज आपल्याकडे आली नाही, माझ्या पूर्वजांना नव्हती म्हणून मला पण डायबिटीज झाली, बिलकुल नाहीये. हे आपण निर्माण केलेलं, आपल्या अन्नातनं निर्माण केलेलं कॅन्सर सारखा आजार. आणि त्याचबरोबर जमिनीचा जो ऱ्हास होतोय, सरांनी जमिनीचं पीएच सांगितलं, एका व्यक्तीचं उदाहरण दिलं, जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्ब आहे ते किती आहे त्याचं पण उदाहरण दिलं. आज जर बघितलं तर माझ्या पंजोबांनी माझ्या वडिलांना जी शेती दिली ना ट्रान्सफर वर जाताना, तर ती सातबाऱ्यावरती पण तेवढी होती आणि शेतजमीन पिकायला पण तेवढीच होती. 5 एकर असेल तर 5 एकर. पण ज्यावेळेस माझ्या वडिलांनी मला ट्रान्सफर केलेली शेती आहे, ती शेती सातबाऱ्यावरती तेवढीच आहे, पण पिकताना 60% घट आहे, पिकायला. आणि ज्यावेळेस मी माझ्या नेक्स्ट जनरेशनला माझी शेती ट्रान्सफर करेल, ती सातबाऱ्यावरती तेवढीच असेल, पिकताना किती असेल. आणि ज्यावेळेस नेक्स्ट अजून जनरेशन येईल त्यावेळेस परिस्थिती काय असेल. एक सुज्ञ म्हणून, एक आपण शेतकरी म्हणून बघा, आज ह्या गोष्टीवरती काळे सर बोललेत, केंद्र सरकार खूप छान काम करतं. ऑर्गॅनिक फार्मिंग वरती त्यांचा नारा, त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चालतं. आपलं स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा, म्हणजे राज्य सरकार सुद्धा याच्यावरती खूप चांगली अंमलबजावणी करतं. आम्हाला पण त्याचा एक भाग बनायचं, सनेजला सुद्धा एक पाऊल त्यांच्या बरोबर द्यायचं. आज गव्हर्नमेंटचं काम करतं, सरकारचं काम करतं, प्रशासनाचं काम करतं, अधिकाऱ्यांचं काम करतं. पण आमचं पण काहीतरी दायित्व आहे ना. मला हा प्रश्न पडला 10 वर्ष आधी. अरे सगळे लोक आपापले काम करतात, आपलं पण दायित्व आहे ना, का नाही फक्त मी बोट दाखवायचं, यांनी हे करायला पाहिजे होतं, यांनी हे करायला पाहिजे होतं, यांनी हे करायला पाहिजे होतं, हे जर केलं असतं तर आमचं असं झालं असतं. कधीपर्यंत? आता तो बोट तिकडे न फिरवता आपल्याकडे फिरूया. अरे आपण एकत्र येऊया, काहीतरी वेगळी निर्मिती करूया. काय निर्मिती करायचं, सनेजला काय उद्देश करायचं. सनेजनी रमेश हे प्रोडक्ट विकलं म्हणून मी इथं आलो अशातला भाग नाही. मागील 5 वर्षातला माझा लाईफ सांगतो मी. बरेचसे नातेवाईक घरी येतात,
लग्नाची पत्रिका हातात देतात आणि आवर्जून सांगतात काहीही झालं तरी चालेल पण लग्नाला तुम्ही पाहिजे. बऱ्याचशा वेळेस नातेवाईकांमधली मौत होतं आणि त्या तेरवीच्या प्रोग्रामला कधी कधी जाता येत नाही ह्या व्यापामुळं. कारण हे परिवार म्हणजे सनेज परिवार तो आपलाच परिवार आहे. बरी रक्ताचं नसेल पण रक्ताच्या पलीकडचं ते नातं आहे माझं हे 4 स्टेटमध्ये. कारण ही क्रांती उभी करतोय आपण. मग जर नातेवाईकाच्या लग्नात नाही गेलो, घरी बोलवायला आल्यानंतर सुद्धा तेरवीला नाही जाऊ शकलो, पण रमेश साहेबांच्या घरी आज उन्हामध्ये इथपर्यंत पोहोचलो कशासाठी? हे 30-40 हजाराचे प्रोडक्ट विकत घेतले म्हणून का? आज कंपनीचा टर्नओव्हर तुम्ही विश्वास पण करू शकत नाही. डायरेक्ट सेलिंग मधली महाराष्ट्रातली पहिली नंबर 1 कंपनी, एवढा मोठा टर्नओव्हर करणारी कंपनी. 65 लाख युजर सॅटिस्फॅक्शन लेवलवरती नेलेले आहे. हेल्थ असू दे, ऍग्रिकल्चर असू दे, कुठल्याही प्रोडक्ट मध्ये असू दे. कारण आपण त्याला जिवंतपणे जगतो. कारण एकमेव ऑर्गनायझेशन आहे डायरेक्ट सेलिंग मधली की जे आउट ऑफ स्टेट मधल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या डायस वरती येऊन बोलतात ना, त्याच्यातली फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली एकमेव कंपनी आता की जेवढं रोकटोक आणि चांगल्या पद्धतीने बोलतं. कारण का? आपल्याकडे व्हिजन आहे. आपल्याला अप्रतिम असं काम करायचं आणि पिढ्याने पिढ्या घडणारं काम करायचं. मग रमेश साहेबांकडे आलो का, तर रमेश साहेबांनी एक पहिला विश्वास घेतला की मला ऑर्गॅनिक मध्ये जायचं. ऑर्गॅनिक मध्ये जायचं, केमिकल फ्री पिकवायचं. आणि यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी मी खास आज या आडळगावात पोहोचलोय. रमेश साहेब आणि इथं बसलेले जे मला ऐकतात ना, माझं बिलकुल याच्यामध्ये हे नाही की तुम्ही हे प्रोडक्ट विकत घ्यावं, बिलकुल नाहीये. फक्त विचार करावा. काळे सरांनी बोललं, राठोड साहेबांनी बोललं, रमेश सरांनी बोललं किंवा अजून आमच्या कोणी डिस्ट्रीब्युटरनी बोललं म्हणून बदलू नका. स्वतःच्या नॉलेजवरती त्याला सर्च करा. आपल्याला एक देवाने मेंदू दिलं आणि एक मन दिलं. या दोन्ही गोष्टी त्याला रिसर्च करा आणि जर तुमच्या मन आणि बुद्धीनं सांगितलं ना की नाही ह्याला आपण गेलो पाहिजे, मग एक पाऊल घ्या. कारण त्या पावला मागं लागतं मेहनत, विश्वास आणि त्या पावला मागं लागतं प्रत्येक गोष्टी बदलसाठी जे काही धडपड असतं ती धडपड. हे असंच होत नाही. पण जर आपण सगळे शेतकरी बांधव आडळगाव गावामधनं किंवा श्रीगोंदा तालुका आपण विचार करूया, कारण डाळिंबाची भरपूर बाग बघितली काळे सर मी इकडं. जर अशा क्वालिटीचं डाळिंब आपण पिकवलं आणि एक शेतकरीचं गट निर्माण झालं पुढच्या 1-2 वर्षामध्ये, तर काय होईल? सनेज तुमचं मार्केटिंग, तुमचं डाळिंबाचा चांगला प्रतीचा रेट तुमच्या शेतापर्यंत आणण्याची तयारी ही सनेजची जबाबदारी असेल. फक्त 2 पावलं तुम्हाला एकत्र यायचे. आपल्याला एकमेकांचा चांगला विचार करायचा. आज रमेश साहेबांनी केलं म्हणून आपल्याला कुठेतरी वेगळ्या नजरेने बघता, यांनी काय केलं याचं संशोधन करू. आपल्याला काय बेस्ट करता येईल त्याचा विचार करू. कंपनीकडनं तुम्हाला काय सपोर्टिंगची गरज आहे ते पण मांडा. आज आपण आजच्या मीटिंगला आलो, मग पुढच्या वर्षी येणार अशातला भाग नाही. तुमच्यापर्यंत दर महिन्याला कंपनीची सिस्टम पोहोचेल तुमच्या गावापर्यंत संभाषणाला, एवढं नक्की आपण करू शकतो. मग जर श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुठलंही आपलं पीक असेल आणि आपण 100 शेतकरी 50 शेतकरी एकत्र आलो, एक गट तयार झालं आणि 2 वर्षामध्ये याला आपण गव्हर्नमेंटकडनं सर्टिफिकेशन करून घेतलं. गव्हर्नमेंटचं ऑर्गॅनिक बघा, आता हे ऑर्गॅनिक जरी पिकलं असेल पण याला सर्टिफिकेशन नसेल ना तर याला इंटरनॅशनल मार्केट मिळत नाहीये. आणि माझं एक वाक्य आहे ते लक्षात ठेवा, शेतकरी कधी वाचेल? तर शेतकरी वाचण्यासाठी म्हणजे काय, तुम्हाला इंटरनॅशनल विकला जाईल अशा क्वालिटीचा माल उत्पन्न तयार करणे आणि त्याची प्रोडक्शन ग्रोथला आणणे. मग आता इंटरनॅशनल लेवलला काय चालतं, तर 2014 मध्ये आपल्या महाराष्ट्राची हिरवी मिरची दुबईची बंद झाली होती. का बंद झाली? कारण त्याच्यात केमिकलचे अंश आढळले. बरोबर ना? म्हणजे इंटरनॅशनल जायचं म्हटलं तर तुम्हाला बॅन कुठं होणार? केमिकल मध्ये. बरोबर आहे. जर तुम्ही गुणवत्ता चांगली ऑर्गॅनिक मध्ये पिकवली आणि त्याचा प्रोडक्शन ग्रोथ पण मिळाला, काय तोटा आहे आपल्या शेतकऱ्यांचा? आज सनेज इथं जे काही बोलतंय, रमेश साहेब इथं बसलेत, यांनी खर्च किती केलाय, यांची प्रोडक्शन ग्रोथ पण तुम्ही चेक करा हार्वेस्टिंग पर्यंत, यांचं किती माल निघतो, किती लाखाचं उत्पन्न झालं. हेच उत्पन्न जर आपण गट करून इंटरनॅशनल लेवलवरती याचं मार्केटिंग जर सनेजने तुम्हाला करून दिलं आणि जर त्याच्यामध्ये 1 लाखाचं इन्कमचं 1.5 लाखाचं इन्कमचं तुमची भर पडली तर याच्यामध्ये तुमचा बेनिफिट आहे. आणि हे करण्याचा आमचा उद्देश काय, सनेजला काय मिळणार याच्यातनं, तर सनेज ही बिझनेस करणारी कंपनी आहे, त्यामुळे बिझनेस करेल. पण या बिझनेसच्या पाठीमागं आज माझा उद्देश एकच आहे की हे एक तालुका करता, एक जिल्हा करता, एक स्टेट करता जर सनेजच्या माध्यमातून गटमधनं पिकवलेलं जो अन्न असेल आणि जो आमच्या डिस्ट्रीब्युटर मध्ये पुण्यात बसला असेल त्याला शेतीचं घेणे देणार असेल, पण ज्या ताटात ती जाईल ना सनेजच्या माध्यमातून, तर ते 100% ऑर्गॅनिक फ्रीचं अन्न त्याच्या ताटात जाईल. उद्या याच्यातलं काय नजर बघतो आपण, माईंच्या सोबत मी केलेली चर्चा काय, माई उद्या कॅन्सरचं प्रमाण कमी होईल, कॅन्सर कमी होईल.
हे अन्न सुदृढ खायला मिळेल आणि शेतकऱ्यांना भाव चांगला मिळेल, माझा शेतकरी पण सक्षम होईल आणि काळी आई पण वाचेल. कारण ही काळी आई वाचण्यासाठी, केमिकल फर्टिलायझर मुक्त करण्यासाठी जर आम्ही बांधवांनी, आम्हीच ते शेतीची जे काही आज रचना करता आहे, आम्हीच नाही विचार केला तर मग दुसरं कोण करणार हो? आणि काळे सरांनी एक उदाहरण दिलं, 1 ग्रॅम शेणामध्ये आज किती आहे? मी म्हणतो तुम्ही मुठभर माती उचला आणि तुमच्या सायंटिस्टला लॅबला पाठवा टेस्टिंगला, त्याच्यामध्ये करोडो जीवाणू आहेत मातीमध्ये सुद्धा. पण जर मातीमध्ये तुम्ही भडीमार DAP, युरिया, केमिकल फर्टिलायझर, एव्हन आता लेबर मिळत नाही म्हणून तणनाशक पण मारतो आम्ही, विचार करा ते गांडूळवरती राहतील का? नाही राहणार. गांडूळ मरत नाहीये. गांडूळ काय करतो? आपली जागा बदलतो. गांडुळाची ताकद अशी आहे की ती 15 फुटापर्यंत खाली जाऊन सुप्त अवस्थेमध्ये राहू शकतो कितीतरी वर्ष. कुठल्याही सायंटिस्टला विचारा. आज आम्ही आमच्या शेतीमधले प्रत्येक जीवाणू सुप्त अवस्थेमध्ये नेलेले. आणि या ब्रह्मांडाची रचना कशी झाली हे जर विचार केला ना आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं, तर ब्रह्मांडाची रचना अशी आहे की जे आपल्या शेतीला लागणारे मित्रकीड आहे ना, मित्रकीड, या मित्रकिडी बरोबर शत्रुकीड पण तयार झालेली. आणि जे मित्रकीड तुम्हाला जर पॉवरफुल केलं, मित्रकिडींना आपण पॉवरफुल केलं, आपलं प्रोडक्ट काय करतं? मित्रकिडींना पॉवरफुल करतं. मित्रकिडीला पॉवरफुल केलं तर ती शत्रुकिडीला खातं, त्याच्यावर अटॅक करतं. लक्षात येतंय? तुम्ही शत्रुकिडीला मारायला गेलात आणि त्याला संपवलं, म्हणजे आपण जे आज करतोय त्याला संपवल्यानंतर जे मित्रकीड आहे त्याचं अन्न काय? शत्रुकिडी. आणि त्याचं अन्नच तुम्ही ठेवलं नाही तर उद्या आमची मित्रकीड पण जगेल का? ह्याच्या शेतकऱ्यांनी डेप्थ मध्ये विचार करणं गरजेचं आहे. मी 4 दिवसाआधी कृषी विद्यापीठ आपल्या लातूरच्या कृषी कॉलेजला गेलो होतो. आम्ही 150-200 कृषी डिग्री डिप्लोमाचे स्टुडंट समोर बसले होते. आता त्या 150 मधनं मला डाऊट आहे तो बांधापर्यंत किती लोकांच्या जाईल, कशा पद्धतीने करेल, काय करेल. पण आमचा डिस्ट्रीब्युटर तळमळीनं तुमच्यापर्यंत येतो, बांधापर्यंत. आता मॅडम बसल्या असतील, शेती बघतो, काय उद्देश असेल हो? बरं तुमचं ते प्रोडक्ट विकल्यानंतर त्याला 200, 500, 1000 मिळतही असतील, हजारासाठी तळमळ चालली का? नो. फक्त या अंतर्मनातनं इथं बसलेला मला जो ऐकतो ना शेतकरी, त्यांनी फक्त नीट समजून घ्यायचं की यांचा उद्देश काय असू शकतं. असंही तुम्ही कुठल्या तरी कृषी सेवा केंद्रामधनं लाखोचे प्रोडक्ट वापरताय, शेतीमध्ये यूज करताय. फक्त एक बदल आपल्याला करायचं. मित्रांनो, कुठलंही वाईट नाहीये, पण आपल्यासाठी काय चांगलं आणि आपल्यासाठी काय वाईट एवढं सुज्ञपणाचं नॉलेज आणि बुद्धी आपल्याला देवाने दिलेली आहे. याचा सतत वापर करणे, आणि वापर याच्यासाठी करणे कारण ही संपत्ती जर तुम्हाला नेक्स्ट जनरेशनला द्यायची असेल, व्यवस्थित द्यायची असेल, ह्या देशाबद्दल जर तुम्हाला काहीतरी विचार चांगला असेल मनामध्ये, बाकी कोणी काही करू दे, आपल्याला म्हणू महाराष्ट्राबद्दल जर चांगला विचार असेल, समाजाबद्दल जर चांगला विचार असेल, तर एक पाऊल आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आज सनेज ऑर्गनायझेशन मागच्या 10 वर्षामध्ये 60 ते 65 लाख लोकांना आम्ही सॅटिस्फॅक्शन दिलं. ते मध्ये हेल्थमध्ये काय काम करतो? 100% आयुर्वेदामध्ये काम करते कंपनी. आयुर्वेदामध्ये जर बघितलं, ऋषी मुनींची खोज आहे आपली. आज तुम्ही एक गोळीच्या व्यतिरिक्त जगू शकत नाही. आम्ही म्हणतो की यार विचार करा. हे विचार करता करता असे पेशंट काही आहेत. काल प्रोग्रामला ट्रेनिंगला आम्ही गेलो, तिथं डॉक्टर मॅडमनी, डॉक्टर सरांनी, नगरच्या सरांनी, आयुर्वेद MD आहेत आपल्याकडं, तर त्या डॉक्टरांनी ज्यावेळेस रिपोर्टनी प्रेझेंट केले, चॅलेंजिंग रिपोर्ट होते. कुठलाही ऑफिसर त्यांना चॅलेंज नाही करू शकत, कारण रिपोर्ट आहे डोळ्यासमोर. रिपोर्ट काय होतंय? दुर्द आजार, ज्याला कोणीही नीट करू शकत नाही, असे सुद्धा आम्ही आयुर्वेदा हेल्थ प्रोडक्ट वरती आज नीट करतोय. तर तुम्ही सने समजणं, सनेचे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट समजणे, आमची भावना समजणे, आमचे विचार समजणे. आम्ही विकणारे लोक नाहीये. विकणारे याच्यासाठी आहे कारण तुमच्यापर्यंत ते पोहोचवायचे, तुमच्यापर्यंत ते आणायचंय. आणि म्हणून आज हे सगळं जर बघितलं तर ह्या एका प्रयोगामधनं याच्यात निर्माण काय झालं, तर एंड कस्टमर कोण आहे? आमचे रमेश साहेब. रमेश साहेबांना आम्ही चांगला रिझल्ट दिला. या रिझल्ट मधनं त्यांचं उत्पन्न वाढलं, इन्कम वाढलं. ज्या डिस्ट्रीब्युटरने यांच्यापर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवलं, त्या डिस्ट्रीब्युटरला आम्ही काय दिलं? एक इन्कम दिलं, एक कमिशन दिलं. म्हणजे त्यांचं सुद्धा आम्ही काय केलं? सशक्तीकरण केलं. जेवढे डिस्ट्रीब्युटर असतील त्या चॅनलमध्ये, त्या सगळ्यांना आम्ही त्यांचं कमिशन, त्यांचं डिस्ट्रीब्युशन दिलं, तेही सशक्तीकरण केलं. दुसरं, हा फ्रूट मार्केटला जाईल, त्याला समाज परचेस करेल, याला कोणीतरी खाईल. आम्ही समाजाला एक चांगलं अन्न निर्माण करून दिलं. आणि ही सगळी रचना जर केंद्र सरकार, राज्य सरकार करत असेल तर त्याच्यामधली कडी सने चांगल्या पद्धतीने नेफेल असं मी विश्वास देतो. आणि आज या ठिकाणी जो आल्यानंतर मला तुम्ही समजून घेतलं, ऐकलं, काळे सरांची मेहनत, आणि काळे सरांना मी विश्वास देईल. काळे सर फक्त आता श्रीगोंदा नाहीये, पण आपण श्रीगोंद्यासारखं
प्रत्येक तहसीलमध्ये आपल्याला जायचं. तुमची एनर्जी मी आज बघतोय. आज काळे सरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर कृषी अधीक्षक म्हणून 5 जिल्ह्यामध्ये सरांनी रिटायरमेंट पर्यंत काम केलेलं आहे. एवढी सेवा दिल्यानंतर सुद्धा मी जे त्यांची एनर्जी बघतो ना ह्या वयामध्ये, अप्रतिम. मित्रांनो, आखरी श्वासापर्यंत काम केलं पाहिजे. मी ज्यावेळेस डॉक्टर APJ कलाम सरांना त्या स्टेजवरती पडताना बघितलं ना, अरे मरण असं असायला पाहिजे. कलाम सरांना आज एवढं सर्वोच्च पद असलेली व्यक्ती, एवढी सन्मानाची व्यक्ती, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की देवाने जर मला मरण दिलं ना तर त्या आखरी श्वासापर्यंत मी मुलांना शिकवताना दिलं पाहिजे. आणि तेच झालं. जर आपलं जीवन समाजाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या कुठंतरी कामी लागत असेल तर आपल्यासाठी जीवन नाही. आयुष्य कितीतरी जगणार आहे आपण. 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष बघा. 100 वर्षामध्ये एक परिवाराला सांभाळता एक आपला समाज पण विचार करूया ना आपण. आणि आज एक लास्टला फक्त 2 मिनिटं बोलेल, जो माझा भाग नाहीये पण बोलावं असं वाटतं. आज जे आपण छोटे मोठे अत्याचार बघतो ना, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी बघतो ना आपण, लहान लहान मुलीवरती किंवा आज हे सगळं जे घडतं ना, हे का घडतं माहितीये का? कारण माझ्या लहानपणी माझ्या गावामध्ये हरिपाठ व्हायचा. ज्यावेळेस मी लहान होतो मोठे मोठे सत्संग व्हायचे. ज्यावेळेस मी लहान होतो आवर्जून माझे आई वडील, माझे आजोबा मला सांगायचे, हे करायचं, दर्शन घ्यायचं, तरच बाहेर पडायचं, ही गोष्ट करायची, संध्याकाळी काय करायचे, दुपारी काय करायचं, हे आवर्जून संस्कार रुजवले जायचे. आज काय होतं माहितीये? तुमचे मुलं आपण जे काही मार्केटला बघतो, सोशल मीडिया, मोबाईल, अहो असे काही विचित्र आज ह्या जगामध्ये राक्षसासारखे पसरलेले आहेत ना, आणि त्याच्यात ही संस्कृती आमची लय होत चाललेली आहे. म्हणून आवर्जून घरामधली संस्कृती, भारताची संस्कृती प्रत्येकाने जपली पाहिजे. आणि जवळपास कुठंतरी संकीर्तन, चांगले विचार हे ते कुठंतरी आपल्या समाजाला, आपल्या लहान मुलांना, आपल्या परिवारांमध्ये रुजले पाहिजे. ते जर रुजले तर कितीही चुकीचं जर राक्षस वरती येत असेल, पण जर चांगलं पण त्या घरामध्ये असेल ना, तर नक्कीच ते कुठंतरी त्याला फिनिश करेल. आणि याच्या व्यतिरिक्त त्याचं संरक्षण कोणी नाही करू शकत. तुम्ही तलवारीने, बंदुकी घेऊन कधीपर्यंत फाईट करणार आहे? नाहीये. त्याच्या मेंदूमधनं, त्याच्या विचारामधनं हा चांगलं पण आणि सशक्तीकरण घडवणं फार गरजेचं समाजामध्ये. आज ह्या विषयाला घेऊन डाळिंब ह्या पिकाचं रिझल्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीनं, रमेश साहेबांच्या मेहनतीनं आणि काळे सरांच्या मार्गदर्शनानं मला इथं खेचून आणलं. आज अडळगावच्या तुम्हाला भेटून, सगळ्या शेतकऱ्यांना भेटून मला फार आनंद झाला. आणि तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. माझं बोलणं इथं थांबवतो. थँक्यू. नमस्कार, मी छगन राठोड, सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर. आज ज्या ठिकाणी आम्ही उभे आहेत, जो प्लॉट तुम्हाला मागं दिसतो, ते आहे मी श्रीगोंदा तहसीलमध्ये, नगर डिस्ट्रिक्टमध्ये. आम्ही आहे डाळिंबाच्या बागेवरती आणि आमच्यासोबत आहेत ह्या गावातले सगळे अनुभवी शेतकरी. त्याचबरोबर सनेजचे जे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट यूज झालेले आहेत, ज्या डाळिंबवरती वापर झाला आणि अप्रतिम असा रिझल्ट त्यांनी घेतलेला आहे. स्वतः शेतकरी आमच्याबरोबर आहेत. आणि रमेश साहेबांना मी म्हणेल की ॲक्च्युली ह्या प्रोडक्टचा अनुभव त्यांनी काय घेतला. ह्या अनुभवामधनं जर बघितलं तर आमच्या महाराष्ट्रभरामध्ये नाही तर भारतभराच्या शेतकऱ्यापर्यंत जो नारा आम्ही घेऊन चाललो आहे, सेव्ह सॉईल सेव्ह फार्मर, तर हा नारा आणि आपला अनुभव ॲज अ शेतकरी म्हणून आपल्या दुसऱ्या शेतकरी बांधवांसाठी काय असेल, हा आपल्याला मेसेज द्यायचा आहे. तर सर्वप्रथम रमेश साहेब नमस्कार. नमस्कार. पहिलं तर मी म्हणेल की हा जो काही डाळिंब आहे, हा व्हरायटी कुठली आहे, याची तुम्ही लागवण कधी केली, म्हणजे हे झाड किती वर्षाचं आहे, ही बाग कधी धरल्या गेली, आणि या बागेला सुरुवातीपासून कसं कसं काय काय प्रोडक्ट वापरण्यात आलेले? आता हा बाग आहे आता 17 महिन्याचा झालेला आहे. म्हणजे झाडं 17 महिन्याची. हा. बर. आणि 11 महिन्यात धरली, म्हणजे 11व्या महिन्यात ही बाग धरल्या गेलेली. बर. आणि मी हे 3.5 वर्षापासून काम करत असताना म्हणजे डाळिंब शेतीमध्ये 3.5 वर्षापासून तुम्ही काम करता. आणि बाहेरचे रिझल्ट घेऊन हे मी पूर्ण सक्सेस करण्यात ठरवलं. म्हणजे याच्यात मला काळे सरांचा पूर्ण सपोर्ट भेटला. बरं. ते आमचे जे सिनियर असते अरुण सरांनी याच्यात खूप मदत केली. बरं. आणि याच्यात 11 महिन्याची झाडं धरायची होती, त्यावेळी झाडं एकदम छोटी होती. जसं काळे सरांचं आमचं बोलणं झालं की बाबा काय हरकत नाही, पण एक महिन्याभरातच मला असं इतका ही म्हणजे झाडांना बी ग्रोथ भेटली की बाबा. सुरुवातीला काय ट्रीटमेंट केली तुम्ही? म्हणजे सॉइल केअर, सनगार्ड आणि फ्रूट हे काय केलं? ड्रिपच्या माध्यमातून? ड्रिपच्या माध्यमात. बरं. आणि एक सनबुस्ट आणि सनमॅजिकचा पहिला स्प्रे घेतला. बरं. त्याच्यानंतर मग आपलं कीटकनाशक, बुरशीनाशक एक 15 दिवसांनी ते स्प्रे केला. ओके.
बरं, ह्याची ट्रीटमेंट साधारणतः आपल्याला जो काही खर्च तुम्ही केला, म्हणजे डाळिंब या शेतीमध्ये तुम्ही 3.5 वर्ष काम केलेलं आहे आणि पहिलाच वर्ष असेल जो तुम्ही ऑर्गॅनिक वरती किंवा सनेजच्या प्रोडक्टवरती हे करताय, तो खर्च बघता ह्या खर्चामध्ये तुम्हाला काय अनुभव आला? आता माझ्या बरोबर जी झाडं लावली, आता माझे 340 झाड आहेत. बरं. माझ्या बरोबर ज्यांनी झाडं आणले लावली हा. त्यांचा आता सध्याचा 1 लाख ते 1.25 लाख रुपये खर्च आहे रासायनिकचा. एवढ्याच झाडांना एवढे झाड आपलं काय खर्च आपला आला? आता पूर्ण MRP रेट जर म्हणला तर 45,000 रुपये खर्च झालाय माझा. बरं, म्हणजे MRP मध्ये 45,000 आहे, DP मध्ये अजून पण हा. येस. हा, बरं. आणि ग्रोथ पण त्यांचं टनेज आणि माझ्यातला माल क्वालिटी आणि टनेजला पण जास्त फरक आहे आपला. बर, म्हणजे फ्रूट ग्रोथ मध्ये पण आहे, फ्रूट क्वालिटी मध्ये पण आहे, चकाकी ती आम्ही डोळ्यांनी बघतोय, अप्रतिम अशी चकाकी आहे. दुसरं म्हणजे माझं पहिल्या दिवसापासून मीटिंगमध्ये जे बोलणं होतं, म्हणजे माझ्या माइंडमध्ये जे आहे की हे मिशनला वाचवत असताना आपल्याला कसं काम केलं पाहिजे, कारण शेतकरी सक्षम झाला पाहिजे. तर माझ्या पहिल्या मीटिंगमध्ये एक मी वाक्य वापरलं होतं की बऱ्याचशा वेळेस ऑर्गॅनिक म्हटलं तर शेतकरी पहिलं काय करतो, मनामध्ये भीती निर्माण करतो. कारण त्यांच्या मनात भीती काय असते की ऑर्गॅनिकवरती किती सक्सेस होईल माहीत नाही आहे. दुसरं, ऑर्गॅनिक करायला खूप कालावधी लागतो, खूप वेळ लागतो. अशा शेतकऱ्यांना आपण आज व्हिजिट केलेली आहे रमेश साहेबांना, की ज्या व्यक्तींचं 3.5 वर्षातला डाळिंब शेतीमधला, डाळिंब पिकामधला अनुभव आहे आणि त्यांनी लेटेस्ट ह्या वर्षभरामधला जो काही अनुभव बघितला आपला, तर त्यामध्ये 1 लाख ते 1.25 लाख रुपये इतर खर्च व्हायचे. आज तेवढ्याच झाडामध्ये आज सनेजकडनं त्यांना MRPचं जर 40-45 हजाराचा खर्च आला असेल, तर याच्यामध्ये बघा, मी माझ्या मीटिंगला बोलायचो की शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे. आज दोन्ही गोष्टी सनेजनी प्रूव्हन केलेल्या आहेत. पहिलं काय केलं आपण, शेतकऱ्यांचा खर्च कमी केलाय, म्हणजे शेतकरी जे काही खर्च करतो आपल्या शेतीमध्ये तो खर्च कमी झाला पाहिजे. इव्हन माझ्या पहिल्या स्पीचमध्ये हे पण बोललोय मी की पहिल्या वर्षी जरी खर्च कमी नाही झाला, जेवढं करतात तेवढं जरी झाला, तर केमिकल फर्टिलायझर 50% कमी करा आणि त्याच्यामध्ये सनेज ॲड करा. पण आमच्या काळे साहेबांनी खूप सुंदर अशी डेअरिंग केली की 100% सनेजच्या प्रोडक्टवरती हा प्लॉट आहे, ज्याच्यामध्ये सनेजच्या व्यतिरिक्त बाहेरचं काही वापरण्यात नाही आलं आणि फक्त 45,000च्या पूर्ण लागतमध्ये आज हा डाळिंब याची क्वालिटी म्हणजे प्रोडक्शन ग्रोथ बद्दल काय म्हणाल तुम्ही, पिकाबद्दल काय म्हणाल, तुम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? म्हणजे क्वालिटी 1 नंबर आहे सर. बरं, याला भाव वगैरे काय म्हणतो आपण पण आता याला मार्केटमध्ये आता जे रासायनिकचे मार्केट आहेत ना, याला म्हणजे 200 रुपयापर्यंत मार्केट भेटते. बरं. आणि आपल्याला समजा 280 रुपयापर्यंत मार्केट भेटते. म्हणजे 80 रुपये एक्स्ट्रा आज या पिकाला भाव मिळत आहे. तर आजच्या रोजी मी काळे सरांना पण विचारेल की काळे सर, ज्या मिशनवरती आपण काम करतोय, तर ह्याच्यामधनं शेतकऱ्यांचा फायदा आपल्याला कसा दिसतो आणि शेतकऱ्यापर्यंत हे नेत असताना शेतकऱ्यांचे फायदे किंवा पुढच्या कालखंडामध्ये जे काही आपण ऑर्गॅनिक फार्मिंगचं मिशन बघतो, याला कशा पद्धतीने आपण साध्य करू शकतो? नाही, कसं आहे की आज शेतकऱ्याचं पहिली गोष्ट आहे की फवारणी किती करणे आणि किती पोती टाकणे, हा त्याच्या डोक्यातला पहिला विषय असतो. पण आज महत्वाची गोष्ट आहे की ज्या माध्यमातून म्हणजे जमिनीतून किंवा मातीतून जे आपण पीक तयार करतोय त्या माध्यमाकडे शेतकऱ्याचं अजिबातच लक्ष नाही. तिथं जर आपण काही गोष्टी व्यवस्थित केल्या तर आपल्याला ही जे झाड आहे, हे झाड जर सशक्त बनवलं तर आपल्याला वरचे जे काय अडचणी आहेत त्या 50% कमी होतील. जर इम्युनिटी झाडाची वाढवली तर वरच्या 50% अडचणी कमीच होणार आहेत. की बघा की जसं आपण बघतो की काही बाबा खेड्यातली मुलं आहेत, ते आपल्या शेतात खेळतात, पडतात, हे करतात, ते करतात, त्यांची इम्युनिटी चांगली आहे. पण शहरात त्याच्या विरुद्ध कसं असते, माती लागली की लगेच हँडवॉश आणि ह्या गोष्टी होतात, ती मुलं इम्युनिटीला बळी पडत नाही. आपण तीच गोष्टी हेरली तर झाडाची स्वतःची इम्युनिटी वाढवली आणि त्या इम्युनिटी वाढवल्यामुळे बाकीचे जे काही कीड रोग जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात इन्सिडन्सच नाही आला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी रमेशचं परत अभिनंदन करेन, कारण की एवढी सोपी गोष्ट आहे. आज सगळी ते 340 झाडं लावलीत, त्यांचं स्वतःचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःचं कष्ट आहे, हे सगळं त्यांनी रिस्कवर ठेवून इकडे वळाले आणि त्यांना ते सक्सेस आलेलं आहे. तर त्याच्या पुढचं आणखीन आमची उमेद कशी वाढली की आता कसं होतं की एकदा हार्वेस्टिंग झालं की लोक ते कटिंगच्या मागे लागतात. आम्ही ते नाही करणार. आम्ही आता जी मागची जी फळं आलीत ते पण धरून कशा पद्धतीने त्यांचं उत्पन्न वाढेल हे आता नियोजन आमचे मागच्या आठवड्यापासून आमचं बोलणं झालं. मागच्या आठवड्यापासून आम्ही ते सुरू केलेलं आहे आणि हे देखील आम्ही सक्सेस करून दाखवणार. कारण की आम्ही
झाडाच्या ताकदीवरतीच डिपेंड करतो. झाडाची ताकद वाढली की सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. म्हणजेच याचा अर्थ जर बघितलं तर मी आता अनुभव बघितला, तो अनुभव म्हणजे झाडांच्या बुडाला जी माती आहे, तुम्ही जर आता इथं बरेच शेतकरी आहेत मागं, प्रत्येकाने ती माती हातात घेऊन जर उचलली तुम्ही, तर तुम्हाला ती चहापत्तीसारखी भुसभुशीत झालेली एकदम अशा पद्धतीनं म्हणू की आपण जिवंत माती त्याला म्हणूया. आज जर बघितलं तर पिकावरचं म्हणजे प्लांटवरती ग्रोथ झाल्यानंतर ते पिकावरती आपल्याला थोडं काही दिसायला लागलं की आपण फवारणी चालू करतो, त्याला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो. पण खरं लक्षात घेतलं तर आजार पण कुठं आहे? आपल्या जमिनीमध्ये, आपल्या मातीमध्ये आणि त्या झाडामध्ये. जर आपली माती सक्षम झाली, जिवंत झाली आणि झाड सक्षम झाला, तर त्याच्यावरती जे व्हायरस आजूबाजूने येणार आहेत ना, ते अटॅक खूप कमी करतील. म्हणजेच काय की आज सनेजच्या प्रोडक्टमधनं सरांना मी विचारलं की पहिलं ट्रीटमेंट काय केलं, तर त्यांच्या तोंडातनं पहिला शब्द निघाला सॉईल केअर. ड्रीपमधनं सोडलं. सॉईल केअर म्हणजे काय? त्या नावामध्येच आहे जमिनीची काळजी, मातीची काळजी, सॉईल केअर. म्हणजेच आपण मातीपासनं ट्रीटमेंट सुरुवात करतो, नंतर आपण वरती झाडावरती येतो. तर आजच्या या अडळ गावामध्ये आणि या मुलाखतीमध्ये मला एवढंच म्हणायला आवडेल, एक एक पाऊल करता करता, एक एक गाव करता करता, एक एक तालुका करता करता, एक एक जिल्हा करता करता आपण आपला महाराष्ट्र धीरे धीरे ऑर्गॅनिककडं आपण जाऊ शकतो. मी म्हणणार नाही की 100% सगळ्या शेतकऱ्यांनी वळावं, पण कुठेतरी विचार करावं. जर याच्यामध्ये आलं तर माझी नेहमीची एक लाईन मी बोलेन की शेतकरी कधी वाचेल? शेतकरी तेव्हाच वाचू शकतो ज्यावेळेस तो इंटरनॅशनल क्वालिटीचं उत्पन्न पिकवेल आणि प्रोडक्शन ग्रोथला आणेल. आणि आज तुमच्यासमोर हा जर बघितला तर सनेजच्या माध्यमातून कुठलंही काही न वापरतं मार्केटमधलं आज हा प्लॉट प्रोडक्शन ग्रोथला पण आला आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी करून इंटरनॅशनल लेवलचं. आणि मी काळे सरांच्या माध्यमातून एवढं नक्की म्हणेल की पुढच्या 2 वर्षामध्ये जर शेतकऱ्यांनी सगळं एकत्रित साथ दिली तर आपण इंटरनॅशनल सर्टिफिकेशन करून ऑर्गॅनिकचं आपण इंटरनॅशनलला सनेज परिवाराकडनं सगळ्या शेतकरी बांधवांचं आपण सेलिंग मार्केटिंग करणार. थँक्यू.